एक मोठी बातमी आहे। शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटेंवर हल्ला करण्यात आलाय। बागल भावंडांनी हल्ल्याची सुपारी दिल्याचा आरोप करण्यात येतोय। सोलापुरात शिवसेना भाजप वाद विकोपाला पोहोचलाय। महेश चिवटे हे शिंदे समर्थक मंगेश चिवटेंचे बंधू आहेत। तर महेश चिवटे यांनी या हल्ल्यामागे दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांनी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केलाय। दिग्विजय बागल हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवार होते, तर रश्मी बागल कोलते या भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत। चिवटे यांनी केलेल्या या आरोपांमुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा विकोपाला गेल्याचं स्पष्ट झालंय। या दोघांमधील वाद यापूर्वीही समोर आला होता। मकाई कारखान्याचे सर्वेसर्वा रश्मी बागल, दिग्विजय बागल यांची सुपारी घेऊन मनोज लांडगे या तरुणाने मला माझी गाडी अडवून बेदम मारहाण केली, लाटा काथ्याने मारहाण केली, मला खाली पाडून मारलं। मी एकटाच होतो, शेतातनं रानात येत होतो, मला जीवे मारण्याचा आत्ता त्याचा प्रयत्न होता। मी इथं आता पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे आणि मी रश्मी बागल आणि दिग्विजय बागलला सांगतो, तू जर सुपारी देऊन जसं माणसं माझ्या अंगावर सोडत असशील तर जशाच तसं उत्तर या पुढे दिलं जाईल, लक्षात ठेव। तुला बी तुझा भाऊ हे ध्यानात ठेव।